Exercise 4.2 question 3 using properties of determinant show that a plus b, a, b, a plus c, c, b plus c equal to 4 abc. तर ते आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 4 abc. हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, पण काय वापरायचं आपल्याला युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. यूज हिअर प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. तर इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला न वापरता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे आणि आन्सर किती आणायचा आहे 4 abc आपल्याला आन्सर आणायचे. तर इथे आपण एलएचएस साइड सॉल्व्ह करत आहोत. एलएचएस साइड चा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यावर आपल्याला ऑपरेशन्स करायचे आहेत आणि तो सॉल्व्ह करून इट इज इक्वल टू 4 abc प्रूव्ह करायचे आहे. तर इथे a प्लस बी ए बी आहे, इथे ए प्लस सी सी बी सी आणि बी प्लस सी असे हे एलिमेंट्स आहेत. तर इथे आपण बाय कोणतं ऑपरेशन वापरायचं आहे बाय C1 कॉलम जो आहे तो चेंज करायचा. इथे कॉलम किती आहे 3 कॉलम आहे. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम अँड 3 रो. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. तर आपण रो वर सुद्धा ऑपरेशन करू शकतो किंवा कॉलम्स वर सुद्धा आपण ऑपरेशन्स करू शकतो. तर इथे आता आपण C1 कॉलमचे एलिमेंट चेंज करायचे आहेत. तर ते कसे चेंज करायचे आहे C1 प्लस C2 प्लस C3 असं करायचंय आणि आपल्याला न्यू डिटर्मिनंट मिळेल. आता इथे a प्लस बी प्लस ए प्लस ए करायचंय. ते कॉलम C1 जे एलिमेंट्स आहेत ते चेंज करायचे. कसे C1 प्लस C2 प्लस C3 हे ऑपरेशन्स वापरायचे. तर कॉलम फर्स्ट मधला पहिला एलिमेंट कोणता आहे a प्लस बी. C मधला a आहे म्हणजे प्लस a आणि C3 मधला b आहे म्हणजे 2a प्लस 2b म्हणजे 2a प्लस b. तिथे हा एलिमेंट लिहू आपण आता 2a प्लस b अँड राईट रिमेनिंग एलिमेंट ऍज इट इज. कारण आपण फर्स्ट कॉलम वर फक्त ऑपरेशन करतोय. C1 चेंज करतोय. C1 चेंज कसा करतोय तर C1 प्लस C2 प्लस C3. आता हा एलिमेंट चेंज करायचा आहे. तर हा एलिमेंट घ्यायचा आहे नंतर a प्लस बी a प्लस सी घ्यायचा आहे आणि C3 C म्हणजे 2a प्लस 2c होणार आहे आणि टेक 2 कॉमन a प्लस c अँड राईट रिमेनिंग एलिमेंट ऍज इट इज. आता थर्ड हा कॉलम मधला इथला हा जो एलिमेंट आहे याच्यावर आपल्याला ऑपरेशन करायचे. C1 C2 आणि C3 यांचे ऍडिशन म्हणजे b प्लस c प्लस b प्लस c म्हणजे b प्लस b 2b आणि c प्लस e 2c. मग 2 कॉमन घेतलं b प्लस c मग 2b प्लस c अँड राईट रिमेनिंग एलिमेंट्स ऍज इट इज. तर हे ऑपरेशन करून आपण हा डिटर्मिनंट मिळवला आहे. आता इथे या कॉलम मध्ये 2 2 2 आहे म्हणजे हे आपण डिटर्मिनंटच्या बाहेर घेऊ शकतो, कॉमन घेऊ शकतो. बाय टेकिंग 2 कॉमन फ्रॉम C1 म्हणजे कॉलम नंबर फर्स्ट. कॉलम नंबर फर्स्ट मधून आपल्याला 2 कॉमन घ्यायचे इक्वल टू 2. नाउ राईट डिटर्मिनंट a प्लस b a प्लस c and b plus c and remaining elements as it is. तर इथले आपण 2 2 जे होते ते फर्स्ट कॉलम मधून आपण कॉमन घेतले, ते डिटर्मिनंटच्या बाहेर लिहिले आणि इथे उरलेले एलिमेंट्स लिहिले a प्लस बी a प्लस सी आणि b प्लस सी लिहिले. आता इथे आपल्याला 4 abc पाहिजे. 4 abc पाहिजे. त्याच्यापैकी आपल्याला 2 मिळाले. रिमेनिंग आर नाउ 2 abc पाहिजे. तर आता इथे आपल्याला a पण कॉमन पाहिजे, b पण कॉमन घ्यायचं आणि c पण कॉमन आला पाहिजे. नाउ बाय C1 चेंज टू C1 मायनस इन ब्रॅकेट C2 प्लस C3 वी गेट. आता कसं ऑपरेशन आहे बघा. C1 कॉलम फर्स्टचा एलिमेंट घ्यायचा आहे आणि C2 आणि C3 कॉलम मधले जे एलिमेंट त्याची बेरीज करायची आणि ते सबट्रॅक्ट करायचंय कॉलम फर्स्ट मधल्या एलिमेंट मधून. आता इथे फर्स्ट एलिमेंट कोणता आहे कॉलम फर्स्ट मधला a प्लस बी मायनस C2 मधला कॉलम सेकंड मधला एलिमेंट आहे a आणि C3 कॉलम 3 मधला एलिमेंट आहे b. a प्लस बी म्हणजे a प्लस बी मायनस a मायनस बी म्हणजे 0. a मायनस a b मायनस b इक्वल टू 0.
म्हणजे हा पहिला एलिमेंट ह्या ऑपरेशन वरून आता चेंज झालेला आहे. इक्वल टू 0. नाउ राईट रिमेनिंग एलिमेंट ॲज इट इज. आता परत C1 चेंज करतोय म्हणजे हा एलिमेंट आता चेंज करायचा आपल्याला. हा आपण चेंज केला इथे 0 आला तर A प्लस C मायनस इन ब्रॅकेट A प्लस C तर ह्या दोन्हींची ऍडिशन करायची आणि ती ह्याच्यातून वजा करायची. म्हणजे काय येणार आहे A प्लस C मायनस A प्लस C प्लस C. म्हणजे A प्लस C मायनस A मायनस C मायनस C. इथे A कट होतील, C कट होईल अँड निगेटिव्ह C मायनस C रिमेन राहिले. नाउ राईट रिमेनिंग एलिमेंट ॲज इट इज. आता हा जो थर्ड एलिमेंट आहे ह्याच्यावर आता आपल्याला चेंज करायचा आहे. फर्स्ट कॉलम मधला हा एलिमेंट B प्लस C चेंज टू B प्लस C मायनस इन ब्रॅकेट C प्लस B प्लस C. ह्या दोन्हींची ऍडिशन ती सबट्रॅक्ट करायची B प्लस C मधून. B प्लस C मायनस B मायनस C. तर इथे काय काय कट होते बघा. B मायनस B कट होते, C मायनस C रिमेनिंग इज निगेटिव्ह C. इथे निगेटिव्ह C लिहू आपण अँड रिमेनिंग एलिमेंट ॲज इट इज. त्याच्यामध्ये चेंज नाही करायचा, फक्त कॉलम फर्स्ट मधले एलिमेंट आपण चेंज केलेले. आता हा आपल्याला डिटर्मिनंट मिळाला. आता ह्या कॉलम मधून आपण C कॉमन घेऊ शकतो. इथे जो C आहे तो इथून आपल्याला ह्या डिटर्मिनंट मधून ह्या कॉलम मधून C आपल्याला कॉमन घेता येईल. आता इथे सेकंड कॉलम मध्ये A आहे, A प्लस C आहे, C आहे, पण इथे C आणि C आहे म्हणजे आपल्याला C इथे ह्या सेकंड कॉलम मध्ये C आणि C नको आहेत. तर इथे आपण ह्या दोन्हींचे ऍडिशन करून इथे लिहू शकतो. म्हणजे C2 चेंज C2 प्लस C1. A प्लस 0 इथे लिहायचे आन्सर A प्लस C मायनस C कट होतील, इथे A राहील फक्त. नंतर C इथे मायनस C म्हणजे इथे 0 येईल. तर इथे आपण सेकंड कॉलम चेंज करतोय. म्हणजे हा जो कॉलम आहे इथले एलिमेंट आपण चेंज करतोय. कोणतं ऑपरेशन करतोय C2 प्लस C1. म्हणजे सेकंड कॉलम मधला एलिमेंट घ्यायचा आणि C1 म्हणजे फर्स्ट कॉलम मधल्या एलिमेंट मध्ये तो ऍड करून तो सेकंड कॉलम मध्येच लिहायचा. नाउ बाय C2 चेंज टू C2 प्लस C1 वी गेट इक्वल टू फर्स्ट कॉलम तसाच लिहायचा आहे 0 निगेटिव्ह C. A प्लस 0 मीन्स A प्लस C प्लस निगेटिव्ह C मीन्स A प्लस C मायनस C इक्वल टू A. इथे C कट होतील, रिमेनिंग इज हियर A. नाउ C प्लस मायनस C मीन्स C मायनस C इक्वल टू 0 म्हणजे इथे 0 येणार आहे. इथे सेकंड कॉलम आपण चेंज केला. नाउ राईट रिमेनिंग एलिमेंट्स ॲज इट इज B, C अँड B प्लस C. आता इथे सेकंड कॉलम मधून आपण A कॉमन घेऊ शकतो, फर्स्ट कॉलम मधून C कॉमन घेऊ शकतो आणि आपल्याला आन्सर काय पाहिजे 4ABC पाहिजे. त्यापैकी 2 आहे, C आहे, A आहे. आता B इथे आपल्याला पाहिजे फक्त, म्हणजे आपण थर्ड कॉलम मधून B कॉमन घेऊ शकतो. तर इथे B तर परत इथे आता हा कॉलम आपल्याला चेंज करायचा आहे. त्यासाठी आता काय करायचं आपल्याला इथे फक्त ह्या कॉलम मध्ये आपल्याला B पाहिजे, C नकोय आणि C पण नकोय. मग आता इथे C मायनस C म्हणजे C प्लस जर मायनस C केलं तर 0 येईल. मग आता इथे काय करू आपण, कोणतं ऑपरेशन करायचं C3 चेंज टू C3 प्लस C1 असं करू. बाय C3 चेंज टू C3 प्लस C1 वी गेट तर फर्स्ट आणि सेकंड कॉलम तसाच लिहायचा आहे 0 निगेटिव्ह C आणि निगेटिव्ह C A 0. तर चेंज कुठे होणार आहे, फक्त थर्ड कॉलम मध्ये चेंज होणार आहे. तर B प्लस 0 C3 प्लस C1 मीन्स एलिमेंट इन थर्ड कॉलम प्लस एलिमेंट इन फर्स्ट कॉलम दॅट इज 0. B प्लस 0 B. नाउ C प्लस मायनस C 0. B प्लस C मायनस C म्हणजे इथे C कट होतील, हियर रिमेन
डी. आता इथून आपल्याला सी कॉमन घेता येईल, ए कॉमन घेता येईल, ह्या कॉलम मधून बी कॉमन घेता येईल. म्हणजे आता आपण डिटर्मिनंटच्या बाहेर ए बी सी कॉमन घेऊ. फ्रॉम फर्स्ट रो सेकंड, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड. फर्स्ट कॉलम मधून आपण सी कॉमन घ्यायचा आहे, सेकंड कॉलम मधून ए कॉमन घ्यायचा आहे आणि थर्ड कॉलम मधून बी कॉमन घ्यायचा आहे. बाय टेकिंग C A B common from first column C1, second column C2 and third column C3 respectively. फर्स्ट कॉलम मधून C कॉमन घ्यायचा, सेकंड कॉलम मधून A कॉमन घ्यायचा आणि B हा थर्ड कॉलम मधून कॉमन घ्यायचा. म्हणजे 2ABC. नाउ राइट रिमेनिंग एलिमेंट्स 0. तर हे आपण कॉमन घेतलेले आहे, मग इथे 1 राहतील, इथे पण 1. बी पण कॉमन घेतलाय, मग इथे 1 राहणार. तर इथे निगेटिव्ह 1. सी कॉमन घेतलाय, इथे 1, इथे 0. निगेटिव्ह 1. सी कॉमन घेतला, निगेटिव्ह 1, 0 आणि बी कॉमन घेतला म्हणून इथे 1. आता हा डिटर्मिनंट जो तयार झालाय हा सॉल्व्ह करायचा आहे. आता हा स्मॉल डिटर्मिनंट आहे, हा आपण पटकन सॉल्व्ह करू शकतो. आता ह्याचा आन्सर काय येणार आहे माहिती आहे आपल्याला. काय येणार आहे ह्याचा आन्सर? ह्याचा आन्सर हे 2 येणार आहे. मग 2 × 2 4ABC. आता इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. 0 नी मल्टिप्लाय करायचंय रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. म्हणजे हा छोटा जो डिटर्मिनंट आहे त्याला मल्टिप्लाय करायचा आहे. 1 × 1 1 मायनस 0 × 0. नंतर मायनस 1 1 नी आपण मल्टिप्लाय करतोय, पण मायनसचं चिन्ह घ्यायचं आधी आणि टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे निगेटिव्ह 1 1 0 आणि निगेटिव्ह 1 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, सबट्रॅक्ट करायचं. निगेटिव्ह 1 × 1 मीन्स निगेटिव्ह 1 मायनस तरी निगेटिव्ह 1 आणि 0 म्हणजे हे 0च राहणार आहे. आता 1 नी मल्टिप्लाय करायचं, पण आता प्लस घ्यायचंय. आता कोणते एलिमेंट्स घ्यायचे? विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. म्हणजे हा डिटर्मिनंट तयार होतो. निगेटिव्ह 1 × 0 मीन्स 0 अँड निगेटिव्ह 1 × 1 आणि ते मायनस करायचं म्हणजे प्लस होणार आहे. आता हा सॉल्व्ह करू आपण. 2ABC 0 नी मल्टिप्लाय करतोय म्हणून आपण हे काही करायचंच नाही. मग निगेटिव्ह 1 कारण 0 नी कोणत्याही ह्याला मल्टिप्लाय केलं तर 0 येणार आहे, म्हणून इथे आपण निगेटिव्ह 1 घेऊ. निगेटिव्ह 1 मायनस 0 मीन्स निगेटिव्ह 1. नाउ प्लस 1 अँड 0 + 1 मीन्स 1. हे सॉल्व्ह करायचे. 2ABC निगेटिव्ह 1 × निगेटिव्ह 1. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो, म्हणजे इथे पॉझिटिव्ह होईल, धन होईल 1 अँड 1 + 1 1 म्हणजे 2ABC × 2. 1 + 1 2. मग 2 × 2 4ABC. Therefore LHS side equal to RHS side.